नमस्कार मित्रांनो, मी अमृता. माझ्या चॅनलवर तुमचे मी सहर्ष स्वागत करते. मी आज तुम्हाला छान अशी कथा ऐकवणार आहे. कथा आवडली तर कथेला लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भिंतीतल्या शेकोटीचा जाळ धडाडून पेटला होता. जपानी टेबलावरच्या रम्याच्या छोट्या सुरईजवळ साखरेचे पॉकेट आणि वाफावलेली चहाची किटली अशी दोघांसाठी जय तयार होती. सेलूरच्या ड्यूकने आपले हॅट, हातमोजे आणि फरचा कोट खुर्चीवर फेकला तेव्हा डझेन सायंकाळी पांघरलेली मखमली शालू दूर करून आरशासमोर बघत आपले केस ठाकठीक करत बसली होती. आपल्या रत्नजडित बोटांनी केसांच्या बटा तिने कपाळावर नीट रचल्या. आपल्या प्रतिबिंबाकडे पाहून ती खुशीने हसली. त्यानंतर ती आपल्या नवऱ्याकडे वळली. इतका वेळ तो तिच्याकडेच पाहत होता. बोलावे की बोलू नये यासाठी चाचरत होता. अखेर त्याने या केला. तुला हवं तितकं बघितलं ना लोकांनी आज रात्री तुझ्याकडे. तिने त्याला नजरेला नजर भिडवली. तिथेच डोळे धुंद विजयाचे आणि नुग्रुह आव्हानाने चकाकत होती. असं वाटतंय खरं. ती खाली बसली. तिच्या समोरच्या आसनावर तोही बसला आणि त्याने कटकन आपले बोट मोडले. हे सगळे बघताना खूप मला हास्यप्रदक झालं असे वाटले. तुम्हालाही आशा करायची आहे का? तिने विचारले. माझ्या वागण्यावर आता तुम्ही टीका करत आहात? तो म्हणाला. छे लाडके, मला एवढंच म्हणायचं आहे की आज रात्री मिस्टर बिनोईन तुझ्याबरोबर जसं वागत होते ते काही बरोबर नव्हते. मला थोडं जर अधिकार असता तर मी आज त्यांना ताबडतोब वाटणीवरच आणलं असतं. कळलं? ते सगळं सोडा आणि जरा खरं बोला पाहू. गेल्या वर्षीपासून तुम्ही तुमच्या सर्व कल्पना बदलल्या आहेत, हो की नाही? कोण माझ्याशी कसं वागतं याबद्दल वाटून घेणे तुम्ही सोडून दिलंय. ज्या दिवशी मला हे समजलं की तुम्ही एक बाई ठेवली आहे आणि तुम्ही तिच्यावर प्रेम करता त्या दिवशी असंध तुम्ही आज मला सांगत आहात तसं मीही तुम्हाला सांगितलं होतं आणि अधिक पडेल सांगितलं होतं. मॅडम सिवर बरोबरच तुमचं वागणं मला आवडण्यासारखं नाहीये. त्यामुळे मी दुखावली जायचे आणि यामुळे माझा अपमर्द होतोय. पण तुम्ही मला काय उत्तर दिलं? तुम्ही म्हणालात की मी पूर्णपणे मुक्त आहे. दोन बुद्धिमान व्यक्तींचा विवाह म्हणजे केवळ एक भागीदारी, निव्वळ समाजाला दाखविण्यापुरतंच एकत्र संबंध, नैतिक नव्हे असं म्हणाला होता ना? तुम्ही मला अशी माहिती सुद्धा दिली की तुमची प्रेयसी माझ्यापेक्षा नक्की जास्त आकर्षक आहे, जास्त मोहक आणि अधिक स्त्रीसुलभ असेल, बरोबर ना? हे शब्द तुम्ही वापरले होते. स्त्रीसुलभ. अर्थातच. हे सर्व तुम्ही मला फारच छानपणे समजवले होते. सभ्य आणि नजाकतपणे सांगितले होते. बोलण्याला माझ्या स्तुतीचा मुलामा दिला होता आणि अशा काही बेमालूमी आणि शाहिरी उतरात वापरल्या होत्या की ज्या फक्त एखाद्या घरंदाज गृहस्थानिकेला वापरणं जमू शकेल. त्या दिवशी युक्त स्त्रीला सर्वात जास्त आदर देणारे मीच होते. या सर्व निष्कर्ष एवढाच की तुम्हाला काय म्हणायचे होते हे मला पूर्णपणे आणि अगदी बरोबरच समजले होते. तेव्हाच आपण हे ठरवलं की आपण आता एकत्र राहून परंतु परस्परांपासून स्वतंत्र. तुम्ही मला असंही सांगितलं होतं की जगासमोर दाखविण्यापुरतं एवढंच आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहे आणि मला जर हवा असेल तर मीही एखादा प्रियकर शोधू शकते. फक्त तो गुप्त राहायला हवा. तुमच्या या फड्या वक्तृत्व शैलीवर तुम्ही बराच वेळ या विषयावर बोललात की आपण धन्यांना खुश राखण्यासाठी स्त्रीला कितीही कौशल्य आणि बुद्धी वापरू शकता इत्यादी इत्यादी. मी सर्व समजून घेतलं अगदी तंतोतंत. त्यावेळी तुम्ही मॅडम सर्वरच्या प्रेमात बुडाला होता. अगदी
अखंड पुराला होता आणि माझं प्रेम अगदी कायदेशीर प्रेमसिद्ध तुमच्यासाठी एक कट होती. तेव्हापासून आजपर्यंत आपण स्वतंत्र आयुष्य जगत आलोय. आपण जोडीने बाहेर येतो जातो खरं, पण परंतु मात्र आपापल्या स्वतंत्र जगात प्रवेश करण्यासाठी. परंतु गेल्या 1-2 महिन्यापासून मात्र तुम्ही एक मत्सरी पुरुषाप्रमाणे वागू लागला आहात. काय बरं कारण आहे याचं? छे लाडके, मला मतरस वगैरे वाटत नाही, पण भीती मात्र वाटू लागली आहे. भीती वाटते की तू तुझ्या चारित्र्याशी काही तडजोड करून तर बसणार नाही. चारित्र्याविषयी बोलायचं म्हटलं तर धुतल्या तांदळासारखं स्वच्छ तरी नाहीये ना? असं काही मला वाटत नाहीये. हे बघ, हे हसण्यावर नेण्यासारखी बाब नाही. मी तुझ्याशी खरंच गंभीरपणे बोलतोय, अगदी एका मित्रासारखं. आणि तू आता हे जे काही बोलत आहेस ना, ते अत्यंत अतिशयोक्त बोलणं आहे. बिलकुल नाही. मी बोलले त्यातलं एकही वाक्य अतिशयोक्त नाही. तुम्ही स्वतः हे कबूल केलं होतं. तुम्ही एक दुसरे संबंध ठेवला आणि तुमचं अजूनचं अनुकरण मीही करावं या अयोग्य काहीच नाही. परंतु मी मात्र तसं काहीच. मला स्पष्टीकरण प्लीज, मला आधी संपू द्या. मी तसं काहीच केलं नाहीये. एक प्रियकर शोधला आणि किंवा नव्हता. निदान यापर्यंत तरी मी वाट पाहते, शोधते, पण मला शोभेल असा एकही अद्याप सापडला नाही. तो अत्यंत चांगला, छान दिसणारा हवा. त्यापेक्षाही हा मी तुम्हाला दिलेला कॉम्प्लिमेंट आहे, पण तुमच्या लक्षात आलेला दिसत नाही. हे सर्व जोक अत्यंत गैरलागू आहेत, परंतु मी जोक करत नाही. तुम्ही काय बोलतात यातला शब्दनिशब्द विसरलेली नाहीये. ज्या दिवशी मी अशी आज आहे तसंच असणं सोडेना त्या दिवशी तुम्ही काहीही करू शकता. नाही ऐकलं? तुम्हाला मी बदलली याची साधी सुद्धा शंका येणार नाही. आणि पाहता पाहता तुम्ही इतर अनेकांप्रमाणे तुम्हाला वाटत्रबाईचा नवरा बनवलेला असेल. उफ, तू असे शब्द कसे वापरू शकतेस? मी असे शब्द कसे वापरू शकते? पण जेव्हा मॅडम गेझरने मिस्टर सिल्व्हनबद्दल जे शब्द वापरले होते तेव्हा तुमच्या हसण्याचा गडगडाट होता. हे वाक्य मॅडम गेझरच्या तोंडून विनोद वाटतो ते तुमच्या तोंडी हे माझ्या तोंडी वाटत नाहीये का? बिलकुल खोटे. चिनालबाईचा नवरा हे शब्द तुम्हाला मिस्टर सिल्व्हनच्या नक्कीच. चिनालबाईचा नवरा शब्द तुम्हाला मिस्टर सिल्व्हनच्या संबंधात वापरणे नक्कीच जमेदार वाटेल, पण तुमच्या बाबतीत वापरले मात्र तुमच्या नाकाला मिरची झोंबली. हे सर्वांच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. खरं सांगायचं तर हा शब्द काय आणि तो शब्द काय मी फारसा विचार केला नाही. मी फक्त हे पाहावयासाठी तो शब्द वापरला होता की तुम्ही आता पूर्णपणे तयार झाला आहात की नाही. तयार कशासाठी? का फसवलं यासाठी? तो शब्द ऐकल्यावर एखादा माणूस जेव्हा चिडतो तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की तो बऱ्यापैकी तयार होतो. पण तो 1.5-2 महिन्यात माझ्या या वाक्यावर सर्वात अधिक तुम्हाला हसू येईल, कारण तेव्हा एखादा माणूस स्वतःच त्या अवस्थेत असतो तेव्हा त्याबद्दल रागीवपणा येतच असतो. तू आज रात्री फारच विचित्र बोलतीये. असं बोलताना यापूर्वी मी तुला कधीच पाहिलं नाही. म्हणजे मी बदललीये आणखीच बिघडत जाण्यासाठी, आणि त्याला तुम्ही जबाबदार आहात. हे बघ, आपण जरा गंभीरपणे बोलू. मी तुमची विनवणी करतो, तुला हात जोडतो, पण त्या ब्लेअर साहेबांना तुझ्याशी आजसारखं लहाळपणे यापुढे करू देऊ नकोस. मी बोलते तेच बरोबर आहे. तुम्ही
मी बोलते तेच बरोबर आहे. तुम्ही मसरी आहात. नाही नाही, मला फक्त माझ्या समोर माझं हसू होऊ द्यायचं नाही, एवढंच. चार चौघात टिंगलीचा विषय बनणे हे मला नकोय. यापुढे जर मी त्या माणसाला तुझ्या खांद्यावर डोकं ठेवताना बघितला किंवा खांद्याऐवजी खाली छातीवर ते ते कानाच्या ऐकण्याचं यंत्र शोधत आहे, मी त्यांना कान कापून टाकेन. पण असं काही करण्यासाठी तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाहीत. करता का मग? मी मी यापेक्षा काही बरं वाईट करेन. ठीक आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की मी मात्र तुझ्यावर बिलकुल प्रेम करत नाहीये. ड्यू जागेवरून उठला, टेबलचा वळसा घालून बायकोच्या पाठीमागून गेला आणि हळूचपणे त्याने तिच्या मानेच्या मागून मुका घेतला. त्याचबरोबर उसळून उभी राहिली आणि त्याच्या डोळ्यात पाहता म्हणाली, कृपया करून असला मूर्खपणा पुन्हा करू नका. हे सर्व तेव्हाच संपलं आहे. आपण आता वेगळे आहोत. अहो, रागावू नका, पण आत्ताशे तुम्ही मला फारच मोहक वाटत आहात बघा. अच्छा, म्हणजे मी जिंकले म्हणायची. तुम्हाला सुद्धा वाटू लागत आहे की मी खूप सुंदर दिसायला लागली आहे. तू खरोखरच सुंदर आहे. तुझे हात, तुझे खांदे, तुझी कांती प्रिन्स साहेबांना मोहात पाडण्यासारखी होती ना. किती क्रूर आहात तू. पण खरंच आत्तापर्यंत मी तुझ्या इतकी सुंदर दिसणारी स्त्री पाहिली नाही. हं, तुम्हाला फार काळ उपास घडलेला दिसतोय. म्हणजे काय? काय म्हणलीस? मी कसं म्हणेल की तुम्ही फार दिवस मी असं म्हटले की तुम्हाला फार काळ उपासमार झालेली दिसते. म्हणजे काय म्हणायचंय तुला? जेव्हा एखाद्या माणसाला उपास घडतो तेव्हाच तो भुकेल्यासारखा आणि जेव्हाच तो भुकेला असतो तेव्हाच काहीही खाण्यासाठी मागे पुढे बघत नाही. अशा गोष्टी एखाद्याकडे जो एखादी गोष्ट ढुंकून सुद्धा पाहणार नाही. मी सुद्धा असाच एक पदार्थ आहे ज्याकडे तुम्ही नेहमी दुर्लक्ष केलं, पण आज मात्र डिश पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं. गॉड, ओ गॉड. मार्गेट, असं बोलायला तुला शिकवलं तरी कुणी? कोणी काय, तुम्ही? मला मॅडम सरोवरबरोबर तुमचे संबंध तुटल्यानंतर माझी माहितीप्रमाणे तुम्ही 4 बायका ठेवल्या. त्या 4ही चटक-चांदण्या त्यांच्या क्षेत्रात एक्सपर्ट होत्या. असं असल्यावरही आज अचानक तुम्हाला माझा जो पुळका आला आहे याचा अर्थ उपास घडला असाच होतो ना? हे पहा, आता तुमच्याशी अगदी उघडपणे बोलत आहो आणि अगदी मुद्द्याची गोष्ट सांगायची तरी मी पुन्हा तुमच्या प्रेमात पडलोय. अगदी वेडा झालोय. अच्छा, म्हणजे तुम्हाला पुन्हा त्याच्याशी सुरुवात करायची आहे? होय, करायची आहे. आज रात्री. ओ मार्गेट, बघा तुम्हाला पुन्हा धक्का बसेल. काहीही नीट अध्ययन घ्या बरं. आपल्या दोघांत एकमेकांसाठी आत्ता कसलेही शुल्क नाही. आता मी तुमची बायको नाही हे खरं आहे, पण बायको असले तरीही स्वतंत्र आहे. मी खरं तर तुमच्याजवळ जे काही आहे त्यात कृपावर्ष इतस्त करणार होते, पण तुम्हीच म्हटलं आहे की मी तुम्हाला प्रेमर्स घ्यावे. ठीक आहे, मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागायला तयार आहे, पण त्याची एक किंमत पडेल. मी समजलो नाही. मी समजावून सांगते. मी तुमच्या त्या चटक चांदण्या इतके आकर्षण आहे असं तुम्ही म्हणालात. खरं सांगा, आहे की नाही? त्यापेक्षा 1000 पटीने जास्त आकर्षण आहेस तू. त्यातील सर्वात देखणी बाईपेक्षा जास्त, त्यापेक्षाही 1000 पटीने. मग आता हे सांगा, त्यांच्यातील मी त्यापैकी सर्वात जास्त देखणी आहे. तिच्यावर तुम्ही गेल्या 3 महिन्यात किती पैसे उधळले? मला अद्याप काही समजले नाही.
मी म्हणाले, त्या चौघींपैकी जी तुमच्या सर्वात जास्त आवडती होती तिच्यावर तुम्ही गेल्या 3 महिन्यात किती खर्च केला? पैसे, दागिने, खाणं पिणं, भटकणं, मौज मजा या सर्वांसाठी. मला कसं माहीत असणार? असायला हवं. चला आपण त्यात कमी आकडा पकडू. यात 5,000 फिक्स महिना. ठीक आहे? ठीक वाटतो. ठीक आहे मग माझ्या सदेश्वरा, आत्ताच्या आत्ता 5,000 फिक्स द्या आणि पुढच्या संपूर्ण महिन्यासाठी मी तुमची झाले. अगदी आज रात्रीपासून. वेड लागलाय का तुला? तुम्हाला असंच जर वाटत असेल तर मग ठीक आहे. अच्छा, गुड नाईट. डेसस उठली आणि सरळ तिच्या बेडरूममध्ये चालली. बिछाना व्यवस्थितपणे तयार करून ठेवलेला होता. वेगळा न करता येण्यासारखा एक सुगंध हवेत दरवळत होता. पळत्या बिलग होता. ड्यूक दरवाजात आलेला दिसला. छान सुगंध येतोय, तो म्हणाला. अद्याप? हा तर माझा जुना सेंट वापरते मी. तो अद्याप बदललेला नाही. खरं मी किती कळाप आहात, पण खरोखरच त्याचा फार छान सुगंध येतोय. शक्य आहे बरं. तुम्ही आता इथून जाण्यासाठी काय घ्याल? कारण आत्ता मला झोप येत आहे. मार्गरेट, इथून जा. तो सरळ आत आला आणि आरामखुर्चीवर बसला. यापुढील भाग उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळेल. तोपर्यंत बाय बाय.